नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकता आपला हा फार्म अहिल्यानगर दौंड बारामती या नॅशनल हायवेला आहे आणि समोर हा रोड आहे मित्रांनो, नॅशनल हायवे क्रमांक 107 आणि त्याला लागूनच आपला फार्म आहे. आपला फार्म आणि घर दोन्ही रोड टच मित्रांनो. तर हा नवीन फार्म बांधला आपण आणि त्याच्यामध्ये आता पक्षी आहे आणि रोडला टच आपला फार्म आहे. पाहू शकता नगर दौंड रोड आहे आणि त्याला लागूनच आपला फार्म आहे मित्रांनो. तर चला तर मग आपण शेडमध्ये जाऊ. तर आधी आपलं जुनं शेड आहे मित्रांनो. तर पाहू शकतो याच्यामध्ये 41 दिवसाची पिल्ले आहेत मित्रांनो. आता ही 41 दिवसाची मादी आहे मित्रांनो कावेरीची. तर पाहू शकता मित्रांनो, आता ही 41 दिवसाची कावेरीची मादी आहे आणि संपूर्ण मादी आहे 300 मादी मित्रांनो. तर या मादीमध्ये एक 25-30च्या आसपास नर आहे. पाहू शकता समोर काळा नर आहे लाल तुऱ्याचा पांढऱ्या कोंबड्या शेजारी. तर बाकीचे 300पैकी 25-30 नर आणि बाकीची मादी मित्रांनो. तर एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा पक्षी आपल्याकडे कावेरीचा. पाहू शकता तुम्ही, कुठेही भुंडा वगैरे नाही पक्षी. त्यांचे योग्य वगैरे डोस पूर्ण झालेले आहे आणि 41 दिवसाचा आहे. एक 300-400 ग्रॅमच्या मापात पक्षी आहे मित्रांनो. तर पहा, ज्यांना कोणाला आवड आहे, सवड आहे, छंद आहे त्यांनी संपर्क करा. आपला फार्म तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दावलं आहे. अहिल्यानगर दौंड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160वर मढेवडगाव या ठिकाणी आहे. आमच्या गावाचं नाव मित्रांनो मढेश्वर, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे पुरातन, मढेश्वर महादेव या नावाने. तर त्या मढेश्वर महादेवाच्या नावावरच आमच्या गावाचं नाव पडलं आहे, मढेवडगाव. तर मित्रांनो, आपला फार्म मढेवडगाव येथे आहे. नगरमधून आपण 55 किलोमीटर दौंड रोडला दक्षिणेला, तर दौंड जंक्शन रेल्वे स्टेशनपासून आपण नगर रोडला 18 किलोमीटरवर आहोत मित्रांनो. पुण्यावरून आपण 100 किलोमीटर पूर्वेला आहे. म्हणजे पुण्यावरून जर यायचं म्हणलं तर पुणा, शिक्रापूर, नावरा किंवा मग पुणे स्वारगेट, हडसर, उळी, कांचन, पाटस, केडगाव, पाटस, दौंड आणि काष्टी आणि मढेवडगाव असा रूट आहे मित्रांनो. 100 किलोमीटर. बीडवरून आपण जवळजवळ 150 किलोमीटर आहोत मित्रांनो. बीड, जामखेड या मार्गे श्रीगोंदा आणि मग मढेवडगाव असं आपण 150 किलोमीटर आहोत. तर पहा, हे लोकेशन सांगायचं कारण म्हणजे तुमच्या लक्षात यावं मित्रांनो, आपला अंतर तुमच्यापासून किती आहे त्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल. तर पहा, संपूर्ण मादी ही 300, त्याच्यामध्ये एक 25-30 नर आहे, बाकीची मादी. ज्यांना कोणाला आवड आहे, सवड आहे, छंद आहे त्यांनी संपर्क करा. आपली विक्री चालू आहे. आपण प्रति नगाप्रमाणे याची विक्री करतोय आणि येताना कॅरेट घेऊन या मित्रांनो. म्हणजे पक्षी कॅरेटमध्ये सेफमध्ये जातो घरापर्यंत, शेडपर्यंत, मर होत नाही प्रवासात. तर मित्रांनो, ज्यांना कोणाला आवड आहे कुक्कुटपालनाची, गावरान कोंबड्यांची, त्यांनी संपर्क करा. त्याच्या अंड्याचं प्रमाण आहे जवळजवळ, तुम्ही खाद्याचं प्रॉपर नियोजन केलं तर 250च्या आसपास अंडे देतो. तर चला आता आपण
त्या मोठ्या कोंबड्यांकडे जाऊ, मोठ्या शेडमध्ये, नवीन शेडमध्ये. तर नवीन शेड हे आत्ताच जानेवारी एंडिंगला बांधलं आहे आपण. जानेवारी 15 जानेवारीच्या आसपास काम झालं. तरी 1000 पक्ष्यांचं शेड आहे मित्रांनो. पाहू शकतो एकदम न्यू ब्रँड शेड आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण एंट्री करतो. तर मित्रांनो आता हे वरून तुस पाडलेली उंदरांनी तुस पाडली वरून तर पाहू शकतो मित्रांनो एकदम फ्रेश पक्षी आहे. हा 2 महिन्याचे पक्षी मित्रांनो कावेरीचा. आणि हा पक्षी फक्त 150 आहे आपल्याकडं. तर ह्या 150मध्ये एक 10 ते 12 नर आहेत मित्रांनो. पाहू शकतो हे नर फिरतात. ज्याला तुरा आहे हा एक नर आहे, तो एक नर होता. हा इथं एक नर आहे. तर 10 ते 12 नर आहेत. बाकीची 140च्या आसपास मादी आहे. असा एकूण 150 पक्षी राहिला हा. तर एकदम फ्रेश आणि टॉप क्वालिटीचा 2 महिन्याचा कावेरी पक्षी मित्रांनो. यांना कोणाला हा अंड्यासाठी पाहिजे असेल त्यांनी जरूर संपर्क करावा. आता नराचं वजन हे 900, 800, 900, 1000 ग्रामच्या आसपास आहे. मादी हे 700 ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो. याची विक्री चालू आहे. आपण जवळजवळ 750 पक्षी टाकला होता आपण, त्याच्यापैकी 150 शिल्लक आहे. तर पाहू शकता मित्रांनो, ज्यांना कोणाला अंड्यासाठी कोंबड्या पाहिजेत त्यांनी संपर्क करा. या कोंबड्या 2 महिन्यात अंड्यावर येतील मित्रांनो. तर एकदम फ्रेश माल आहे. कुठेही बुंडा वगैरे माल नाही किंवा कुठे शिफ्ट तुटले असा काही प्रकार नाही. आणि नसतोच आपल्याकडं. आपण 10 वर्ष झाले पोल्ट्री व्यवसाय करतो, पण तसा माल आपल्याकडं अजिबात नसतो मित्रांनो. तसं ज्यावेळेस आपण खाद्य कमी पडतं आहे त्यावेळेस ते एकमेकांना पिसं उपटणे प्रकार चालू होतो. पण आपलं प्रॉपर खाद्याचं नियोजन व्यवस्थित असते. आपण खाद्य संपले की लगेच भांडे भरतो, त्याच्यामुळं मारामारी करायला काही संबंध येत नाही आणि पक्षी फ्रेश राहतो, आनंदी होईल. त्याच्यामुळं पहा मित्रांनो, हा 150 पक्षी आहे. मादी 130 ते 35च्या आसपास आहे. नर 10 ते 15 आहे. यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी संपर्क करा मित्रांनो. आणि आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यासाठी. तर पहा मित्रांनो, आपल्याकडे 2 बॅच आहेत. दोन्ही बॅचमध्ये आपल्याकडे पक्षी आहेत. ही बॅच नंबर 46वी आहे. याच्यात 150 पक्षी आहे. आणि दुसरी आपण याच्या आधी व्हिडिओ पाहिला बॅच नंबर 47 आहे, त्याच्यात 300 पक्षी आहे. एक दिवसाचा. तर दोन्ही विक्रीसाठी चालू आहे. तर चला लाईक करा, आपल्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.